नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। अकोला तालुक्यातील मांगीतुंगी या जैन धर्माच्या पवित्र तीर्थक्षेत्री मंगळवारी दुपारी घडलेली हृदयद्रावक घटना एका आई आणि तिच्या 5 वर्षाच्या चिमुकल्याचा जीव घेऊन गेली। मात्र ही शोकांतिका केवळ अपघात नाही, तर एका छोट्याशा निष्काळजीपणाची मोठी किंमत ठरली आहे, जी प्रत्येक पालकानं, प्रत्येक नागरिकानं लक्षात ठेवावी अशी आहे। कळवण तालुक्यातील अभोना येथून आलेलं पावरा कुटुंब मांगीतुंगीच्या पायऱ्या चढत असताना 5 वर्षीय राजवीरनं बूट ओले होऊ नयेत म्हणून ते काढले आणि थेट पायऱ्यांच्या बाजूला असलेल्या संरक्षण भिंतीवरून चालू लागला। त्याचा पाय घसरला आणि तो खोल दरीत पडू लागला। हे पाहताच आई गीता धावत गेल्या, पण भरभरून मायेने भरलेली ती धाव त्यांच्याच मृत्यूचं कारण ठरली। डोक्याला जबर मार लागल्यानं दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। त्यांच्या मागून येणाऱ्या वडील सुनील आणि मोठ्या मुलानं हा प्रकार डोळ्यांसमोर पाहिला। त्यांचा हंबरडा ऐकून काही पर्यटक धावले, मात्र तोपर्यंत सर्व काही संपलं होतं। ही शोकांतिका रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढेपर्यंत डोंगरावर काळजाला चिरून टाकणारा आक्रोश घुमवत राहिली। या प्रसंगात निसरड्या पायऱ्या, उंच जागा आणि भिंतीवरून चालण्याची चुकीची कृती या तिघांचाही मेळ ठरत दोघांचा जीवघेणी ठरली। कोणतीही मोठी चूक न करता केवळ थोडा विचार करायला हवा होता। या एका बाबीमुळं एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या घटनेत प्रशासनाची नाही, तर आपल्याच व्यक्तिगत सावधगिरीच्या अभावाची जबाबदारी आहे। धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ, घर किंवा शाळा, कुठेही असलो, आपण स्वतः आणि आपल्या मुलांच्या वागणुकीकडं किती लक्ष देतो यावरच आपल्या सुरक्षिततेची ग्वाही अवलंबून असते। आज गीता पावरा यांनी आपल्या लेकराला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव दिला। मातृत्वाचा हा सर्वोच्च त्याग आपल्याला अंतर्मुख करणारा आहे, पण त्याचबरोबर हेही सत्य आहे की जर योग्य काळजी घेतली असती, थोडा विचार केला असता, तर ही वेळच आली नसती। ही घटना आपल्या प्रत्येकाला सांगते, फक्त क्षणभराची असावधानी आयुष्यभराच्या पश्चातापात बदलू शकते। आईचं ममत्व अनमोल असलं तरी सुरक्षिततेची जागरूकता हाच तिच्या प्रेमाला खरी श्रद्धांजली ठरेल।